प्रेम विवाहाचा 4 महिन्यातच शेवट। 19 वर्षीय अर्पिताचा संशयास्पद मृत्यू। आंतरजातीय केला होता प्रेमविवाह। चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। लातूर दिनांक 19 मे। आंतरजातीय प्रेमविवाहाच्या 4च महिन्यात 19 वर्षीय अर्पिताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। तर अर्पिताच्या नवऱ्याने खोट्या मृत्यूचा बनाव बनवत असल्याचा आरोप अर्पिताच्या वडिलांनी केला असून आरोपी ताब्यात घेतल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका आज दिनांक 19 मे रोजी दुपारी नातेवाईकांनी घेतली होती। हटकरवाडी येथील वीरेंद्र पांडे यांची सुकन्या अर्पिता हिचा गौरव सुनील शेळके राहणार आष्टा तालुका चाकूर याच्याशी 4 महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर माझ्या मुलीला माझ्याशी बोलू देत नव्हते। नळेगाव येथील मुलाचे कपड्याचे व्यवसाय असलेले दुकान अर्पितामुळे बंद पडले म्हणून माझ्या मुलीला मुलाचे वडील काका व आरोपी गौरव सुनील शेळके हा त्रास देत होता असा आरोप अर्पिताच्या वडिलांनी केला आहे। तर त्यांना आज सकाळी अर्पिताला इलेक्ट्रिक शॉक लागला आहे आणि त्याच्यातच तिचा मृत्यू झाला असल्याबाबतचा फोन आला आणि ते हादरून गेले असल्याचे लातूर नेता न्यूजशी बोलताना सांगितले आहे। आरोपी गौरव संजय शेळके त्याचे काका व वडील यांना तात्काळ अटक करा व त्यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी नातेवाईकांनी चाकूर पोलिसांकडे मागणी केली असून गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यविधी करणार असल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। राज्यात दररोज नवनवीन प्रेमविवाहाच्या आणि त्यानंतर मुलींच्या मृत्यूच्या घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातच चाकूर तालुक्यातील आष्टा या ठिकाणी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पत्रकारांच्या फोनला प्रतिसाद न देणारे चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे आता कायदा सुव्यवस्था सुबाधित राखण्यासाठी काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझ्या मुलीचे नाव अर्पिता वीरेंद्र पांडे आणि माझी मुलगी BCA ला शिकत होती। तिला गौरव संजय शेळके या मुलाने प्रेमात जाळं टाकून तिच्यासोबत लग्न करून 6 महिन्याखाली तिला पळून नेले आणि लग्न केलेले आहे। आणि आज घडीला माझ्या मुलीला या सर्वांनी मिळून वडील मुलगा त्याचा भाऊ आणि चुलता या सर्वांनी मिळून माझ्या मुलीला मारून टाकलेले आहेत। आज सकाळी 7:15 वाजता मला फोन आला, मुलीला करंट लागलं म्हणून फोन आला आणि लातूरला सिव्हिल हॉस्पिटलला नेले आहे असं सांगितले आणि नंतर लगेच अर्ध्या तासानंतर मेली म्हणून असा मला निरोप आला आणि आल्यावर पाहतो तर माझी मुलगी मृत अवस्थेत मला दिसली दवाखान्यामध्ये। तुमचा काय संशय आहे यामध्ये? माझ्या मुलीला छळ करून त्याने मारलेला आहे। त्या मुलाचं नळेगावात दुकान होतं, ते दुकान माझ्या मुलीमुळे बंद झालं असं म्हणून त्याने माझ्या मुलीचा छळ केलेला आहे आणि मला कधीच त्याने फोन करू दिले नाहीत। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।